नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फंडामेंटलच्या या सिरीजमध्ये. आज आपण फंडामेंटली जाणून घेऊया बजाज फिन्सरला. बजाज फिन्सरबद्दल आपण थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया. बजाज फिन्सरची हिस्ट्री अशी आहे की बजाज ग्रुप पहिले एक ऑटो सेक्शन म्हणजे एक ऑटो फायनान्स करत होतं, फक्त गाड्यांना लोन देत होतं. बाकी मग त्यांनी एक डेव्हलपमेंट केली 1987ला. मग 1987 पासून मग त्या बजाज ऑटो फायनान्सचं नाव त्यांनी बदललं, बजाज फिन्सर करून टाकलं. मग तिथून बजाज फिन्सर कंटिन्यू एक प्रायव्हेट सेक्टर, तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर, सगळ्या सेक्टरला ते एक लोन प्रोव्हाइड करायला लागले. बजाज फिन्सर ही बऱ्याच सेक्टरमध्ये काम करते. जसं की आपण काही एक्झाम्पल जाणून घेऊ. बजाज आयलाइन्स लाईफ इन्शुरन्समध्ये यांचा स्टेक खूप आहे. तसंच जनरल इन्शुरन्समध्ये सुद्धा यांचा खूप मोठा स्टेक आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा जस्ट एक थोड्या दिवसात IPO येत आहे. बजाज फिन्सर AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी स्वतःची एक चालवते, ते एक फंड मॅनेज करत असतात. बजाज फिन्सर डायरेक्ट म्हणजे त्याला एक बजाज मार्केट म्हणलं जातं. यांचं एक सेपरेट बजाज एक ॲप्लिकेशन तुम्हाला मोबाईलवर भेटून जाईल. आणि त्यांचं अजून एका गोष्टीत ते वर्क करते, ते असे की हेल्थ सेक्टरमध्ये बजाज फिन्सर हेल्थ म्हणून त्यांचं हेल्थ केअर सेक्टरमध्ये एक पार्ट येतो. फंडामेंटली काही गोष्टी आपण आता जाणून घेऊ. फंडामेंटली ॲनालिसिस करण्यापूर्वी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण परत येऊया आपल्या चॅप्टरवर, की असे की मार्केट कॅपिटल आहे बजाज फिन्सरचं 3,00,000 कोटीचं. PE रेशो आहे 36चा. हे पीयर कंपॅरिझन केलं तर एक व्यवस्थित आहे आणि थोडसा खायला पण आहे. ROCE आहे 11.7%. प्रमोटर होल्डिंग 60%. जो करंट प्राईस आहे मार्केटचा बजाज फिन्सरचा तो आहे 1894 रुपये. बुक व्हॅल्यू आहे 378 रुपये. ROE रिटर्न ऑन इक्विटी आहे 15.3%. डिव्हिडंड यील्ड 0.05%. प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ. आता सेल झाल्यावर प्रॉफिट होईल. आता सेल्स बऱ्यापैकी झालेला आहे कंपनीचा 32.6%. त्यामुळं प्रॉफिट ग्रोथ त्यांचा 18%वर आहे. बजाज फिन्सरनी आतापर्यंत एक हाय आणि लो केलेला आहे. 22 वीकचा हाय कधी आपण बघितला तो 1907 रुपये, म्हणजे मार्केट आता हायच्या नियर बाय आहे. आणि लो आपण कधी बघितला तो लो आहे 1419 रुपये. डिव्हिडंड यील्ड 0.05%. फेस व्हॅल्यू आहे 1 रुपया. त्यांच्याकडं कॅश इक्विव्हॅलेंट आहे 12,000 कोटीचं, म्हणजे बऱ्यापैकी एक व्यवस्थित पकडलं तर त्यांच्याकडं एक कुठं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, नवीन अपॉर्च्युनिटी कॅचअप करण्यासाठी एक बऱ्यापैकी पैसा त्यांचा जो पडलेला आहे. नंबर ऑफ शेअर्स, त्यांचे शेअर्स होल्डर किती आहे तर ते 7,08,432. आणि नेट प्रॉफिट आता कधी आपण बघितला सगळं टॅक्स हे सगळं कटून तर तो झालेला आहे ह्या इयरली 16,000 कोटीचा. आता प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं तसं एकच ह्या पूर्ण P&L मध्ये आपल्याला एक सगळ्यात मेन गोष्ट बघणं पडती, ती आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. कंटिन्यू तुम्ही इथं बघू शकता 2013, 14, 15, 16, 17 ते 24पर्यंत कंटिन्यू ते प्रॉफिटेबल चालू आहे. मागच्या वर्षापेक्षा ह्याही वर्षी त्यांचा एक व्यवस्थित प्रॉफिट झालेला आहे. आता स्ट्रेंथ जाणून घेऊया, म्हणजे काही गोष्टी चांगल्या कशा आहे, काय आहे. बजाज फिन्सरमध्ये आपल्याला कधी इन्व्हेस्टमेंट करणं आहे तर काय गोष्टी बघितल्या पाहिजे. तर आता तुम्ही बघू शकता त्यांचा क्वार्टरली रिझल्ट एकदम गुड आहे. म्हणजे दर 3 महिन्याला जो क्वार्टरली रिझल्ट येतो कंपनीचा तो सगळा व्यवस्थित आहे. त्यांचा CAGR रेशो जो आहे तो 5 वर्षापासून 20%वर आहे. कंपनी म्हणजे त्यांचा जो सेल्स ग्रोथ आहे तो मागच्या 10 वर्षापासून एक 20 ते 27%मध्ये, तर तो कंटिन्यू प्रॉफिटेबल आहे मागच्या 10 वर्षापासून. आता कंपनीच्या लिमिटेशन, ही जी बुक व्हॅल्यू आहे ती 43% जास्त आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला महाग भेटते, बुक व्हॅल्यू 1 रुपयाला जी गोष्ट भेटली पाहिजे आपल्याला ती आपल्याला 43 रुपये देऊन भेटते. हे इथं थोडंसं आपल्याला एक कॉजेस भेटतो बजाज फिन्सरमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेतलं आहे फंडामेंटल ॲनालिसिस. थोडं आपण एक टेक्निकली बघूया बजाज फिन्सर कुठं चालू आहे. बजाज फिन्सरची सध्याची प्राईस चालू आहे 1894 रुपये. एक व्यवस्थित ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देऊन, बुलिश एंगल फिंग देऊन
मार्केट एक स्वतःला वर सस्टेन केलं आहे. पण आता इथं एक आपल्याला दोन बायर आणि सेलरच्या गोष्टींनी आपण कधी बघितलं तर मार्केट एक लाईफ टाईम हायच्या खूप नियर बाय आहे. लाईफ टाईम हाय जसं आपण बघितलं फंडामेंटली त्यामध्ये की 1920 रुपये हा लाईफ टाईम हा आहे आणि मार्केट इथून फक्त एक 20 ते 30 रुपये लांब आहे लाईफ टाईम हायचा. तर आता इथं थोडा एक कन्सॉलिडेशन तो राहू शकतो किंवा ब्रेकआउट देऊन तो डबल एक अप्पर सर्किट एक नवीन हाय एक तो तयार करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.